नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण लेखकांना मदत होईल अशा अनेक नवनवीन गोष्टी सांगत असतो. म्हणजे आत्ताच जो ब्लॉगिंगचा आपला पूर्ण सिरीज झाली, तर अनेक जणांनी ब्लॉग तयार करून त्याच्यावर हळूहळू काम सुरू केलंय. तर आज मी एका वेगळ्या विषयावर माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहिती असेल, विकिपीडियावर तुम्ही बरेचदा गेला असाल आणि कुठली माहिती शोधली असेल किंवा काही लेख वाचले असतील किंवा काही इन्फॉर्मेशन सर्च केली असेल. पण आता आपण विकिपीडियावर लेख लिहिता येतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. तर विकिपीडियावर लेख कसा लिहायचा, अकाउंट कसं बनवायचं, विकिपीडियाची थोडीशी माहिती, या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला मला नवनवीन गोष्टी या माध्यमाद्वारे सांगता येतील. तर आता चालू करूयात की विकिपीडिया म्हणजे काय. तर विकिपीडिया ही एक अशी आपण म्हणू शकतो की डिरेक्टरी म्हणजे किंवा डिक्शनरी आहे, ज्याच्यावर सगळे लेख असतात, सगळी माहिती उपलब्ध असते आणि ती माहिती ही संपूर्णपणे खरी आहे असे मानले जाते. कारण कुठलाही लेख लिहिण्यासाठी विकिपीडियावर अनेक गोष्टी कराव्या लागतात, अनेक रेफरन्स द्यावे लागतात, तरच विकिपीडियाकडून ती माहिती पब्लिश केली जाते. तर हे एक खुलं व्यासपीठ आहे जे सगळ्यांसाठी ओपन आहे. म्हणजे फक्त इंग्लिश भाषा अशी नाही, मराठीसाठी पण अनेक विकिपीडिया चे माहिती उपलब्ध आहे. पण मराठीचे लेख फार कमी आहेत विकिपीडियावर, कारण अनेक मराठी लेखकांना माहितीच नाही की आपण आपला लेख त्याच्यावर पब्लिश करू शकतो. त्यामुळे गुगलचे जे एक महत्वाचं आहे विकिपीडिया, त्याच्यावर तुम्हीही लेख लिहू शकता किंवा एडिट करू शकता किंवा कुठली आणखीन माहिती आहे ती ऍड करू शकता. तर या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला विथ प्रॅक्टिकल माझ्या लॅपटॉपवरच दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मगच प्रश्न विचारा. बरेचदा असं होतं की व्हिडिओ पाहिला जात नाही आणि मग तेच प्रश्न येतात. सो प्लीज घाई करू नका कमेंट करायची, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका. लिंक इथे आहे, तसंच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या अंडर असते, तिथे जॉईन करा. म्हणजे नवनवीन जेव्हा व्हिडिओ येतील तुम्हाला लगेच कळून जाईल. तर विकिपीडियावर बेसिकली तुम्ही काय काय गोष्टी करू शकता ते मी आधी सांगते. तर पहिली गोष्ट की आहे, तुम्ही वाचन करू शकता. वेगवेगळे अनेक विषय असतात, त्याच्यावरील तुम्हाला माहिती वाचता येते. दुसरं म्हणजे संपादन म्हणजे एडिटिंग करू शकता, कारण हा एक खुला मंच आहे ज्याच्यावर तुम्ही लेख एडिट पण करू शकता. तुम्ही तिथे माहिती अधिक ऍड पण करू शकता. तर ही दुसरी गोष्ट करू शकतो. तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे नवीन लेख तुम्हाला माहिती असेल तर तो लिहू शकता. तसेच बरेच जे लेख असतात ते चर्चेसाठी पण ओपन असतात. म्हणजे तिथे एक ऑप्शन असतं जिथे तुम्ही चर्चा करू शकता कुठल्याही विषयावर. नंतर स्त्रोत जोडणे, माहितीचे स्त्रोत जोडणे, म्हणजे अनेक तुम्हाला कुठले चांगले संदर्भ आणि प्रमाणित संदर्भ मिळाले असतील तर ते कुठल्याही लेखामध्ये तुम्ही जोडू शकता. तसेच विविध भाषांमध्ये वाचन करू शकता. अनेक भाषा आहेत, मी जसं सांगितलं मराठी, इंग्रजी, तशा अनेक भारतीय भाषा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लेख तिथे सहज वाचू शकता. तसेच इतर लोकांनाही तुम्ही मदत करू शकता. म्हणजे कोणी काही प्रश्न विचारले असतील तर तुम्ही त्याची माहिती विकिपीडियावर देऊ शकता. आता विकिपीडियावर अकाउंट तयार करणं पण हे एक खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना तोही एक इश्यू येतो की अकाउंट बनतच नाही. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मी अकाउंट ज्यांना बनवू शकत नाही तर व्हिडिओच्या शेवटी माहिती सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी आपल्या लॅपटॉपवर मी दाखवणार आहे की अकाउंट बनवणे, लेख ऍड करणे, एडिट करणे, फोटो टाकणे. सो ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर नक्की बघा आणि समजा काही प्रॉब्लेम आले तर मला याच्यामध्ये कमेंटमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे विचारा. तर चालू करूयात माझ्या लॅपटॉपवर. लेट्स गो टू माय स्क्रीन. तर सगळ्यात आधी तुम्हाला विकिपीडियावर लॉग इन करायचं आहे. wikipedia.org साईट ओपन करायची. ओपन केल्यावर इंग्लिश सिलेक्ट करा.
इंग्लिश सिलेक्ट केल्यावर राईटला तुम्हाला दिसतंय क्रिएट अकाउंट. क्रिएट अकाउंट झाल्यावर हे तुम्हाला जनरल गोष्टी टाकायच्या आहेत. युजर नेम, पासवर्ड, म्हणजे जसं इतर गोष्टींसाठी करतो ना तसंच आपल्याला युजर नेम करायचं आहे. आता इथे त्यांचे भरपूर रूल्स असतात. तर पहिलं लेटर हे कॅपिटल पाहिजे, इंग्लिशमध्ये युजर नेम पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर पासवर्ड पण त्यांनी सांगितलं 8 कॅरेक्टरचा पाहिजे विथ स्पेशल कॅरेक्टर. तर स्पेशल कॅरेक्टर नाही दिलं किंवा कमी असला तर तो लगेचच एरर देतो. त्यामुळे लॉग इन नेम आणि पासवर्ड टाकताना काळजी घ्या, कारण ते जर चुकलं तर तुमचं अकाउंट क्रिएट होत नाही. एकदा कन्फर्म 2 वेळेला कन्फर्म करायचं आहे तुम्हाला पासवर्ड. आणि तो पासवर्ड कन्फर्म झाल्यावर तुम्हाला कॅप्चा पण टाकावा लागतो. खाली बघा तुम्हाला एक कॅप्चा दिसतोय, तर तो कॅप्चा पण मी ओके पासवर्डचा परत लेटर काहीतरी चुकलं होतं, परत एकदा टाकून बघते. ओके. आणि आता कॅप्चा टाकूया. तर ह्याच्यात एरर बरेचदा येतात, पण तुम्ही काळजीपूर्वक केलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. आता क्रिएट अकाउंट एकदा परत करायचं आहे. क्रिएट झालं की तुम्ही डायरेक्ट लॉग इन होता आणि होम पेजवर येता. तर हे तुमचं होम पेज आहे. तुम्ही पासवर्ड सेव्ह करून ठेवू शकता. आणि ह्याच्यावर थोडेसे काही सिलेक्शन करायचं आहे की तुम्ही हे पेज कशासाठी बनवताय. तर मी ब्लॉग लिहायला, म्हणजे इथे लेख लिहायला केले तर ते केले. नंतर भाषा सिलेक्ट करू शकता. इंग्लिश बाय डिफॉल्ट असते, इथे मी मराठी ॲड करून टाकते. इथे मराठी ॲड झाली, फिनिश. तर अशा बेसिक गोष्टी तुम्हाला टाकायचं आहे. मग होमपेजवर जायचं आहे. होमपेजवर गेल्यावर इथे तुम्हाला तुमचं होमपेज हे असं दिसणार आहे. याच्यामध्ये पण तुम्ही काही आणखीन ते काही सिलेक्ट करायला सांगतं, ते केलं तरी चालेल. आणि इकडे राईटला बघा काही नोटिफिकेशन, तुमचं लॉग इन आय डी दिसतंय. ओके. काही नोटीस आलेल्या असतात, काही बेसिक गोष्टी आहेत. ते तुम्ही जस्ट एकदा होमपेज फिरून बघा की काय काय गोष्टी आहेत, आणि मग तुम्हाला पुढची आयडिया येऊन जाईल. तुमचं अकाउंट लॉग इन झालं आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवते की एक लेख लिहिला होता. त्या लेख विकिपीडियावर कसा दिसतो तो दाखवते. मी ॲड केला होता. तर त्या लेखाचं नाव होतं मराठी सुसंस्कृत भाषा. तर इथे गुगलवर एंटर केल्यावर तुम्हाला इथे फर्स्ट इथे दिसत असेल, शीतल डी, हे माझ्या अकाउंटवरून हा लेख पब्लिश झाला होता विकिपीडियावर. सो इथेही थोडक्यात हा लेख असा पब्लिश झाला होता विकिपीडियाच्या या अकाउंटवर. पण मी मगाशी जर तुम्हाला लॉग इन करून दाखवलं अकाउंट, त्या अकाउंटवर आपण असाच एक लेख पब्लिश आता करणार आहोत. मगाचं अकाउंट उघडते PCMCचं. ओके. सो हे तुम्ही पहा मुखपृष्ठ आहे. इथे तुम्ही लेफ्टला जर तुम्हाला दिसत असेल तर हे इथे झालं मुखपृष्ठ. ओके. आणि इथे तुम्ही वरती बघा, इथे वर बघा mr.wikipedia.org इथे दिसतंय. आता हे मराठी आहे. जर इंग्लिश असेल तर EN येईल, हिंदी असेल तर HN येईल. सो जी भाषा आहे त्या भाषेनुसार तिथे तुम्हाला डॉट येतो आणि त्याच्या पुढे wikipedia.org असं येतं. आता हे त्यांचं मुखपृष्ठ आहे. तर हे मी मराठीचे सगळे लेख बघत आहे, त्यामुळे आत्ता हे मराठी आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पहा की त्यांनी स्वतःही भरपूर माहिती इथे दिलेली आहे की लिहा, कसं लिहायचं आहे आणि काय लिहू, इतर काय गोष्टी कसे लिहित आहेत, सर्व पाने, मुखपृष्ठे. सो भरपूर याच्यावर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला, जे विकिपीडिया स्वतः तुम्हाला मदत करतं. तर याच्यातही मी दाखवणार आहे. एकदा आपण लॉग इन झालो की इथे पहा अविष्टित लेख, म्हणजे याच्यामध्ये काय काय लेख आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. हे बघा बुजरिया. सो हा एक नवीन लेख आहे. तर इथे त्यांनी कसं दिलं आहे लेख, हे काय आहे, हा भाग कुठला आहे, मध्य प्रदेशमधील आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी हा विशेष उत्सव मानला जातो, त्याचं स्वरूप काय. नंतर हे त्यांनी एक्सटर्नल लिंक दिले आहेत. मग हे संदर्भ, हा लेख कुठून लिहिला गेला त्याच्याविषयी त्यांनी संदर्भ दिले आहेत इथे खाली. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं. तर हे त्यांचे लेख पण तुम्ही वाचू शकता. याशिवाय विषयांवर लेख पण आहेत. म्हणजे बघा क्रीडा,
ओके, वैद्यकशास्त्र, वनस्पती, इतिहास, भूगोल. सो त्या जसे तुम्ही पाहाल तसे त्याचे लेख तुम्हाला इथे दिसून जातील. सो तुम्हाला आधी वाचूही शकता तुम्ही लेख आणि नंतरही लिहू शकता. तर लॉग इन केल्यानंतर आपल्याला इकडे उजव्या साईडला यायचं आहे. उजव्या साईडला इथे तुम्ही दिसत असेल, तुम्ही ज्या नावाने लॉग इन केलं आहे ते तुमचं लॉग इन नेम दिसेल. ओके, इथे काही बदल केले असतील तर इथे काही नोटिफिकेशन येतात आणि इथे काही त्यांच्या विकिपीडियाच्या सूचना असेल आपल्याला ते मिळतं. आणि इथे मेन हे आपल्याला करायचं आहे. तुमच्या लॉग इन अकाउंटची इथे सगळी माहिती असते. ओके, आता जेव्हा आपण या स्टारवर दाबतो तेव्हा स्टारवर इथे, आता हे इंग्रजी आहे, जर केलं तर तुम्हाला जास्त समजून जाईल. ओके, सो कारण हे अगदीच मराठी याच्यामध्ये दिसतंय. इथे बघा, इथे तुम्ही लेख लिहू शकता, पण आपल्याला करायचं आहे सँडबॉक्स. ओके, मी आता थोडं इथे इंग्रजी करते. इंग्रजी कारण जनरली सगळ्यांना ओके, हे सेमच आलं मेन पेज. आणि इथे पहा हे टॉक सँडबॉक्स. तर आपल्याला सगळ्यात आधी ज्या वेळेला तुम्ही इंग्रजी कराल, ओके, ह्या लॉग इनच्या खाली इथे तुम्ही दिसते हे तुमचं लॉग इन, टॉक आणि सँडबॉक्स. तर आपल्याला याच्यावर क्लिक करून लेख लिहायचा आहे. ओके, सो सँडबॉक्सवर क्लिक करायचं आहे. हे झाल्यावर तुम्हाला असं हे दिसेल, लॉग इन दिसेल. ओके, आता हा जुना आहे, सो हे मी सगळं पूर्ण डिलीट करून दाखवणार आहे तुम्हाला. हे आपण काहीच नाही ठेवणार इथे. ओके, सो तुम्हाला जे मेन पेज दिसेल ते असं दिसेल. लॉग इन झाल्यावर ह्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून सँडबॉक्सवर यायचं आणि हे इथे तुम्हाला तुमचा लेख लिहायचा आहे. तर या लेख लिहिल्यानंतर याच्यानंतर इथे चेंजेस करून पब्लिश करायचं आहे. तर लँग्वेजेस बघा, मगाशी आपण मराठी पण ॲड केली होती, त्यामुळे इथे मराठीतही तुम्ही लेख लिहू शकता. आपण मराठीतच लिहिणार आहोत अर्थात. तर मराठी लेख लिहिण्याच्या आधी आपल्याला विषय करायचा आहे. तर विषय आपण एका नोटपॅडवर लिहून ठेवू शकतो. आता मी हा इथे नोटपॅडवर विषय लिहिला होता की आता जे मराठी भाषेला अभिजात दर्जा, तर तोच आपण आता आज लेख इथे पब्लिश करूयात. तर पहिलं येणार पेज टायटल, हे इथलं पहिलं, हे इथे. सो इथे बऱ्याच ऑप्शन असतात, हेडिंग, सब हेडिंग, ब्लॅक कोड, पेज टायटल, पॅरेग्राफ. तर आपल्याला इथे आधी पेज टायटल द्यायचं आहे, मराठी सुसंस्कृत भाषा. ओके, त्याच्यानंतर पॅरेग्राफ. मग आता आपलं दुसरा पॅरेग्राफ काय आहे, हे आधी आपला हे प्रस्तावना. दोन मिनटं. तर आपण आधी आता प्रस्तावना ॲड करूयात. ही झाली प्रस्तावना. आता इथे तुम्ही पहा की प्रस्तावना आला, इथे पॅरेग्राफ येतं ॲटोमॅटिक. सो प्रस्तावना आपल्याला ॲटोमॅटिक पॅरेग्राफच पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक हेडिंग देऊ शकतो इथे. हे बघा, हे वेगळं बॉक्स लगेच क्रिएट झाला. तर पुढचं काय आहे, फायदे, मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळाला याचे फायदे. तर हे आपण इथे पेस्ट करूया. हे बघा, हे वेगळ्या ह्याच्याने जेव्हा आपण हेडिंग करतो ना, तर हेडिंगला असं येतं. त्यामुळे आपल्याला फक्त अभिजात दर्जा मिळाल्याचे मराठीत हे आहे. हेच फक्त हेडिंग ठेवायचं, बाकी आपल्याला काही नको आहे. हे आपलं हेडिंग.
आता हे आपल्याला परत पॅरेग्राफच पाहिजे, त्यामुळे हे हेडिंग काढायचं आणि इथे आपल्याला येईल पॅरेग्राफ. ओके, सो हे हेडिंग झालं, हे पेज टायटल झालं, हे हेडिंग झालं आणि हा आपला हे आहेत आपले पॅरेग्राफ. एवढंच ठेवूया. ओके, अशा प्रकारे आपण ॲड करायचं आहे प्रस्तावना, मग हे हेडिंग. आता आणखीन एक हेडिंग जर आपल्याला द्यायचं असेल तर परत आपण एक सब हेडिंग देऊ शकतो. सब हेडिंग काय येईल आता पुढचं माझ्या लेखातलं, दर्जा म्हणजे काय, अभिजात भाषा म्हणजे काय. आता इथे पुन्हा सब हेडिंग आणि खाली येईल पॅरेग्राफ. पॅरेग्राफ म्हणजे हे छोटासा पॅरेग्राफ इथे ॲड करू शकतो. ओके, हे बघा आता सब हेडिंग आलं. त्याच्यानंतर आपण परत आणखीन एक सब हेडिंग देऊ शकतो, दुसरं हे वैशिष्ट्य. आता हे पॅरेग्राफ नसून हे मला पुन्हा एकदा एक हेडिंग द्यायचं आहे, तर मग ही वैशिष्ट्य मला त्याच्यानंतर इथे एवढा इथे मी परत ॲड करणार. हे पॅरेग्राफ ऑटोमॅटिक येत असतो. अजून एक हेडिंग द्यायचं आहे का, अजून कुठलं आहे का, हे पण टाकूया. भारतातील अभिजात भाषा, आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या भाषा आहेत त्या. आता हे हेडिंग नाही आहे, तर मी ह्याला हेडिंग किंवा सब हेडिंग करू शकते. सो तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या लेखाला कसं द्यायचं आहे, हेडिंग कुठलं, सब हेडिंग कुठलं आणि शेवट कुठला. आणि हे झालं शेवटचं निष्कर्ष. निष्कर्षला पण मी सब हेडिंग पण देऊ शकते. सो अशा प्रकारे हा लेख जे आहे जनरली फक्त आपण टेक्स्ट पोस्ट केलं आहे, पण मी जसं सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला रेफरन्सेस पण द्यावे लागतात. ओके, आता समजा एखादी तुम्हाला भाषा आहे, तर इथे 450 हे बोल्ड करायचं असेल, तर इथे आहे त्यांनी बोल्ड करायचं आहे. इटॅलिक म्हणजे हे जे जनरली किंवा अंडरलाईन करायचं असेल, एखादं मोठा करायचा असेल, तर ही समजा शब्द घेतला तर तो समजा मोठा एक लेटर मोठा दाखवायचा असेल तर तो पण, म्हणजे सगळं डिझायनिंग तुम्हाला इथे सहज करता येतं ह्याच्यातनं सिलेक्ट करून. त्याच्यानंतर आहेत ह्या महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत जिथे आपल्याला रेफरन्स द्यावे लागतात. आता इथे बघा दोन्ही ठिकाणी आपण लिंक देऊ शकतो. आता ह्या लिंक म्हणजे काय की या भाषेबद्दल म्हणजे याच्याबद्दल आपण हा लेख आहे त्याच्यासाठी तुम्ही कुठले रेफरन्सेस वापरले. ओके, सो पहिली जी ही लिंक आहे, ही लिंक म्हणजे जी आपली विकिपीडियावर जे लेख ऑलरेडी आहेत त्याच्यामधले एखादं तुम्ही लेखाचा रेफरन्स घेतला आहे का त्याबद्दल तुम्हाला इथं द्यायचं आहे. तर मग मी इथे आता समजा ही आहे, हे बघा आता मी ह्याच्यातला कुठलाही एखादा शब्द निवडू. आता अभिजात भाषावर कदाचित एखादा लेख पब्लिश झालेला पण असू शकतो वेगळ्या संदर्भात, तर त्याच्याविषयी आपण बघूया. मराठी भाषेला बघूया. आता ह्याला लिंक द्यायची आहे, तर हे इथे बघा आता विकिपीडियावर पेज डज नॉट एक्झिस्ट, पण आपण समजा दुसरं असेल, मराठी भाषा करूया. मराठी भाषावर तर असणारच आहे लेख. मराठी होत नाही आहे, मराठी भाषावर आहे का. ओके, फक्त मराठी नाही बघा. सो हे मराठी लँग्वेज. सो हे लिंक आपण इथे देऊ शकतो. ओके, एकदा दिलं की ते निळं होणार. आता इथे जे आपण दिलं हे रिमूव्ह करू कारण याचं लिंकच नाही आहे. रिमूव्ह लिंक, गेली लिंक. ओके, याच्यानंतर आपण काय करू शकतो, आणखीन एखाद्या शब्दाला आपण करून बघूया.
याच्यातलं कुठलं शब्द आहे ज्याला आपण करू शकतो, लिंक देऊ शकतो. हे जे लेख आहेत ना, हे सगळे विकिपीडियावर असणारेच लेख आहेत. तर डज नॉट एक्झिस्ट, जर असेल तर एक्झिस्ट दाखवतं. ओके, सो आपण आणखीन एखादा मराठी शब्द बघूया. भारत सरकार, ह्याच्यावर आहे का पेज? हे बघा आहे. मग इथे लिंक देऊ शकतो. सो अशा प्रकारे आपल्याला याच्या तामिळ भाषा आहे, तामिळ भाषावर आहे का एखादा लेख विकिपीडियावर? नक्कीच असेल. इकडे क्लिक करायचं तामिळ. अच्छा, तामिळ पण नाही आहे. ओके, संस्कृत आहे का बघूया. हे नसतील असं नाही आहे, पण त्या पेजचं नाव नसू शकेल, ते तामिळ भाषा असू शकेल. तर संस्कृतवर आहे बघा, तो क्लिक मी इथे दिलं का, हे बघा इथे निळं दिसलं लगेच. सो ज्या वेळेला लेख पब्लिश होतो याच्यावर क्लिक झाल्यावर तुम्हाला जे मी पेज लिंक दिलं आहे ते लिंक दिसतं अशा प्रकारे. सो ज्या इंटरलिंक असतात, म्हणजे विकिपीडियाच्या ज्या लिंक असतात त्या यांनी द्यायच्या, या चिन्हाने. आणि एक्सटर्नल लिंक, आता ह्या मी इंटरनल विकिपीडिया ज्या दिल्यात, पण समजा एखादी छान वेबसाईट आहे त्याच्यावर जर मला ती लिंक द्यायची असेल, आता समजा इथे बघा, इथे हा एक लेख आहे, कोणाचा आहे हा? मराठी भाषांसह ती बातमी आहे. ओके, TV9चा. तर याची मी लिंक देऊ शकते का? तर हो, 100%. तर कसं देणार? आता इथे बघा, ह्याच्यामध्ये आपण या अभिजात भाषेचा दर्जा या शब्दाला लिंक द्यायचं. तर इथे मग मी CIT हे क्लिक करणार. हे क्लिक केल्यावर मी मॅन्युअली लिंक देऊ शकते. कशाची देणार आहे? वेबसाईटची, न्यूजची, बेसिक, जर्नल, कशाचीही लिंक याच्यामध्ये देऊ शकते. वेबसाईटची देऊ शकते, की एखाद्या पुस्तकाची देऊ शकते, किंवा जर्नलची देऊ शकते. सो मी आत्ता वेबसाईट टाकते. तर वेबसाईट टाकल्यावर तुम्हाला लगेच इथे ही माहिती येते. ओके, याच्यात महत्त्वाचं काय आहे? URL आणि इथे त्याचं नाव असं देऊ शकता. बस, या 2 गोष्टीच महत्त्वाच्या असतात. त्याच्याबरोबर इथे दिसून जाईल. हे बघा, इथे एक चिन्ह आलं बघा. ही कारण हे एक्सटर्नल लिंक आहे. ज्या वेळेला इंटरनल लिंक असतं त्यावेळेला ते फक्त निळं होतं, पण जेव्हा आपण बाहेरचे लिंक देतो तेव्हा एक येतं. आता आणखीन एखादी जर मी दिलं, आता हा पुरस्काराला एखादी लिंक द्यायची असेल मला, वेबसाईट, आता इथे पुरस्कारासाठी पण आपण एखादी समजा ही वेबसाईट देतोय, महाराष्ट्राची government.com. URLच्या इथे ते द्यायचं आणि इथे मराठी इन्सर्ट. हे बघा 2 आलं. सो जितके तुम्ही रेफरन्सेस द्याल, इथे तुम्हाला दिसतंय का? तर अजून नाही बघा, इथे एक, ही पहिली एक्सटर्नल लिंक, ही दुसरी एक्सटर्नल लिंक. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही कितीही इथे लिंक देऊ शकता. पुस्तकाची देऊ शकता, किंवा वेबसाईटची देऊ शकता, एखाद्या न्यूजची देऊ शकता. या लिंक देण्यामागचं कारण आहे की तुमचा लेख जो आहे तो किती रेफरन्सनी, किती रिसर्चनी तुम्ही पब्लिश करत आहात. सो अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ कळला आहे. पॅरेग्राफ कळलं आहे, तुम्हाला हे डिझायनिंगसाठी कळलं आहे. इंटरलिंक ही एक्सटर्नल लिंक. इथे तुम्हाला बुलेट लिस्ट पण टाकता येते. आता इथे बघा, हे मी इथे बुलेटमध्ये पण टाकू शकते. छान नंबर हवे असेल तर नंबर टाकू. हे बघा, आता 1 2 3 4 5. सो ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे टेबल पण आपण टाकू शकतो. ओके, आता इमेजेससाठी ही इथे टाकता येत नाही, आपल्याला इमेज नाही टाकता येत. इमेजसाठी वेगळं आहे, ते मी पुढे सांगतेच तुम्हाला की कसं इमेज टाकतात. ओके, आता दुसरी गोष्ट एक आपण पाहूयात की टेम्पलेट ही गोष्ट काय. आता आपण जाणून घेणार आहोत की ह्याच्यामध्ये टेम्पलेट ॲड कसं करायचं. म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे, इथे तुम्ही जसं पाहिलं असेल, ही अशी इन्फॉर्मेशन बॉक्स वगैरे ही कशी ॲड करायची ते आता आपण पाहूयात. तर याच्यामध्ये आपण इथे आपल्या लेखामध्ये इथे ॲड करू शकतो. तर इन्सर्ट, हे इथे प्लस चिन्हावर टेम्पलेट. आता इन्फो बॉक्स, इथे आपण हे इन्फो बॉक्स, आता ह्याच्यात वेगवेगळे आहेत तर आपण एक घेऊ शकतो इन्फो बॉक्स. जस्ट हे बघा, इथे तुम्हाला इन्फो बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी इथे आल्या. आता कुठल्या कुठल्या आपल्याला टाकायच्या त्या आपण क्लिक करू शकतो. की नेम आहे, नंतर कॅप्शन, इथे इमेज पण आपण डायरेक्ट टाकू शकत नाही, त्याच्यासाठी काही लागतात गोष्टी, ते मी सांगते.
ओके. पण इथे अदरवाईज तुम्ही नेम, त्यांना काही मुलं वगैरे आहेत का, नंतर याच्यात खूप काही काही ऑप्शन आहेत. तुम्हाला जी कुठली माहिती द्यायची आहे ना ती इथे तुम्ही देऊ शकता. सपोज मी इथे आता नेम माझं टाकून बघूया आपण. आता इथे एकदा टाकलं, हे बघा इथे तुम्हाला याच्यामध्ये इथे येऊन जाईल सगळं टायटल. हे बघा इथे वर माहिती आलं. तर हे मी मराठीत टाकायचं राहिलं, सो आपण मराठीत पण टाकून पाहूया. हे इथे आलं. ओके. याच्यात मग अजून काय काय कॅप्शन्स वगैरे, इमेजला काय कॅप्शन असेल हे सगळं तुमचं इथे येऊन जाईल. आणि इकडे तुम्हाला आता इमेज आपण इथे टाकली नाही आहे, पण हे असे आपण टेबल इथे भरू शकतो. जे काही त्या टेम्पलेटमध्ये इन्फोबॉक्सची माहिती पाहिजे ती इथे भरू शकतो. आणि टेबलही त्याच्यात इथे हा जो टेबल आहे इथे दिलेला हा आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो आहे. हे इथे बघा कॉलम आणि हे रोज, सो त्याप्रमाणे आपण करू शकतो. सो सध्या टेबल नाही, हे इन्फोबॉक्स. आता मी मगाशी म्हणलं होतं की फोटो ॲड करायचा, तर फोटो डायरेक्ट ॲड करता येत नाही. तुम्ही जसं इथे पाहिलं फोटोसाठी त्यांनी इथे लिंक दिली आहे बघा, ही इमेजसाठी लिंक दिली आहे .png. तर हा फोटो आपल्याला विकिपीडिया कॉमन्सवर ॲड करायला लागतो. हे विकिपीडिया कॉमन्स गुगलवर टाकलं की इथे बघा, इथे आपल्याला कुठलाही फोटो जो आहे तो ॲड करायचा. सेम लॉगिनने लॉग इन करायचं, म्हणजे जे आत्ता जे आम्ही लॉग इन केलं आहे त्यांनीच लॉगिनने लॉग इन करायचं. आणि मग फोटो अपलोड केल्यावर इथे एक लिंक जनरेट होते आणि ती लिंक आपल्याला इथे द्यायची आहे. मग इथे फोटो येतो. इथे आपण जी लिंक देऊ फोटोची ती झाल्यावरच तिथे फोटो येतो. सो डायरेक्ट तुम्ही फोटो जसं आपण ब्लॉगमध्ये ॲड करतो तसा ॲड करू शकतो का, नाही, आपल्याला इथे लिंक द्यावी लागते आणि तो फोटो आपल्याला कॉमन्समध्ये ॲड करायला लागतो. हे इथे विकिपीडिया कॉमन्समध्ये. ओके. हे फोटो पण कुठूनही हे नसावेत, म्हणजे कुठूनही कॉपी केलेले नसावेत. जसे आता आपण इथे गुगलवर काही फोटो आहेत ते गुगलवरचेच उचलून नाही घ्यायचे जनरली. ज्याला कॉपीराईट्स किंवा काही रूल्स असतील तर आपण तिथे कॉपीराईट फ्री फोटो थोडक्यात आपल्याला घ्यायचे आहेत. ते तुम्ही घेऊ शकता त्या लेखाच्या अनुषंगाने. सो असे गुगलवरचे डायरेक्ट न घेता तुम्ही इमेजेस इथे पहा, जिथे लायसन्स त्यांचं व्यवस्थित असेल, म्हणजे क्रिएटिव्ह इथे बघा युजर राईट्स असेल तर नको आहेत आपल्याला. क्रिएटिव्ह कॉमन लायसन्सवालं घेऊ शकता फोटो तुम्ही, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो तो फोटो घेऊन तुम्ही इथे टाकायचा. जनरली इथे काय करतात, ओरिजिनल जो लेख लिहितो त्यांनी फोटो आपण काढलेले कॅमेऱ्यातले फोटो पण इथे चालतात. सो अशा प्रकारे इमेज ॲड करायची आहे आणि आपल्याला हा लेख आता असा तयार करायचा आहे. ओके. हे झालं लिंक देणं, फोटो ॲड करणं सांगितलं. आता पब्लिश कसा करायचं आहे, तर पब्लिशवर सहज जायचं आहे. मराठी नाही, हे मराठी आपण लेखचे नाव चेंज हे आहे आपलं हेडर. इथे पण तेच आलं पाहिजे, नाव आहे हे. ओके. आणि पब्लिश चेंजेस. ओके. आपण एडिट केलं आहे ना, तर काय एडिट केलं आहे इकडे देऊन टाकू. यांचे भरपूर नियम असतात. विकिपीडियावर अगदी सोपी प्रोसेस खरं तर अजिबात नाही आहे. त्या नियमानुसारच आपल्याला जावं लागतं, नाहीतर ते होत नाही. सो करताना पण भरपूर अडचणी तुम्हाला येतील, पण एकदा प्रॅक्टिसनी तुम्हाला ते जमून जाईल. सो झाला आहे आपला पब्लिश लेख. ओके. इथे तुम्हाला इथे नोटिफिकेशन पण आलं आहे. आता हा डायरेक्ट याच्यावर विकिपीडियावर दिसेल का ते आपण पाहूया.
आता पब्लिश तर केला आहे. आता ह्याला एडिट्स पण भरपूर लागतात आणि हा लेख जुना, आता माझा अकाउंट पण जुना आहे त्यामुळे दिसू शकतो. ज्यांचं नवीन अकाउंट आहे त्यांचा लगेच लेख दिसेल असं काही नाही. ओके, सो अजून आला नाही आहे. इथे अभिजात भाषा ही जुना एक लेख आहे, तो दिसेल तुम्हाला, आपला नाही आला अजून. सो वेळ लागतो. त्यांचं सगळं ते एडिटिंग वगैरे सगळं चेक करतात आणि नंतरच त्याला हे जे आहे म्हणजे रेफरन्सेस कसा लिहिला आहे ते सगळं बघून मग त्यांच्याकडून रेकमेंडेशन आल्यावरच लेख पब्लिश होतो आपला. सो अशा प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे, लेख पब्लिश करायचा आहे, इमेज ॲड करायची आहे आणि लेख तुम्ही मराठी अनेक लेख ह्याच्यावर पब्लिश करू शकता. असं माहिती कशी वाटली? धन्यवाद. विकिपीडियाची पूर्ण माहिती तुम्हाला आता कळाली असेल, पण बऱ्याच जणांना IP ॲड्रेस बॅन किंवा विकिपीडिया अकाउंट कॅनॉट बी क्रिएटेड, IP ॲड्रेसचा काहीतरी एरर येत राहतो आणि त्याच्यामुळे तुमचा अकाउंट बनत नाही. तर त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर काय गोष्टी आता मी सांगतेय. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण कुठला तरी मोबाईल नेटवर्कवरचं इंटरनेट वापरत असतो किंवा एखादं जे वायफाय वापरत असतो, जे दुसऱ्यांबरोबर शेअर केलेलं असतं. तर जर IP ॲड्रेस किंवा वायफाय नेटवर्क जर तुमचं काही इश्यू असेल तर तुमच्या एरियातलं IP ॲड्रेस बॅन असू शकतो. विकिपीडियाचे जरा नियम खूपच जास्त कडक आहेत. इतर वेळेला आपल्याला हा प्रॉब्लेम कधीच येत नाही, पण विकिपीडियाच्या इथे येतो. तर तुम्ही मोबाईल नेटवर्क चेंज करून बघा, 2-3 वेगवेगळे नेटवर्क वापरून बघा, कदाचित त्याच्यामुळे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दुसरं म्हणजे VPN वापरणं एक ऑप्शन आहे. म्हणजे तुमचा एरिया सोडून समजा दुसरं एखाद्या वेगळ्या शहराचा जर तुम्ही VPN वापरू शकत असाल तर त्यांनीही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बऱ्याच जणांचा यांनी झालेला आहे. तर VPN वापरून बघू शकता. त्याच्यानंतर जर हे काहीच वर्कआउट झालं नाही तर त्यांचा जो बॅन पिरियड आहे तो त्यांनी बघा खाली दिलेली असते की कधी तुमचं IP ॲड्रेस परत रिस्टार्ट होईल. त्यांनी डेट आणि इयर दिलेलं असतं. तर तोपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो. तुमचं इवन आणखीन एक ऑप्शन आहे की तुमचं कॅशे वगैरे काही आहे, सर्च करताना काही इश्यू कधी आला असेल तर ते पण तुम्हाला क्लिअर करावं लागतं. तर तेही करू शकता. तसेच विकिपीडियाचा जो हेल्प डेस्क आहे त्यांना तुम्ही रिपोर्ट करा की वाय माय IP ॲड्रेस इज बॅन्ड, आणि तुम्ही स्क्रीनशॉट अकाउंट बनवताना जो एरर येतो ते पाठवून बघा हेल्प डेस्कला त्यांना आणि त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय येईल. त्याच्यानंतर प्रॉक्सी सर्व्हर वगैरे मी सजेस्ट नाही करणार, ते पण बऱ्याचदा चेंज करून बघतात, पण प्रोसेस माहिती नसेल तर इश्यू येऊ शकतो. नंतर ब्लॉक लिस्ट, बऱ्याचदा विकिपीडियाने ब्लॉक लिस्टचे IP ॲड्रेस दिलेले आहेत, पेजेसवरच आहेत. तिथे जाऊन चेक करा आणि त्यांना हे करा, तुम्ही रिपोर्ट करा की हा का IP ॲड्रेस ब्लॉक्ड आहे आणि तुम्ही मगाचसारखी स्क्रीनशॉट पाठवू शकता. तर विकिपीडियावर या 3-4 गोष्टी करून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांची हेल्प घेऊन तुम्ही अकाउंट बनवू शकता. याच्याशिवाय जरी तुमचं अकाउंट समजा नाहीच बनलं तर समजा तुमचं कोणी फ्रेंड किंवा कोणी दुसऱ्या शहरात राहत असेल तर त्याला अकाउंट बनवायला सांगू शकता आणि ते तुम्ही इथून लॉग इन करू शकता. सो हे पर्याय मी 5-6 दिले आहेत, ते वापरून बघा आणि अकाउंट क्रिएट झालं तर जरूर तुमचं लेख त्याच्यामध्ये ऍड करू शकता. धन्यवाद.